कामगारांनी जग घडवलं आणि त्यांची अवस्था आज काय करून ठेवली आहे मुंबईमध्ये. त्यांना हाकलून देतात, तुम्ही बाहेर जा, आता तिकडे कर्जतच्या तिकडे जागा घ्या. हो. ही जागा आम्ही घेतो आता, आम्हाला इथे डेव्हलपमेंट करायची आहे. डेव्हलपमेंट कोणासाठी? श्रीमंत पैसे असलेल्या लोकांसाठी. मग मुंबईमध्ये गरिबांनी राहायचं नाही. मुंबईमध्ये मुंबईतले ओरिजिनल असलेले गिरण गावामध्ये राहणाऱ्या लोकांनी राहायचं नाही. त्यांना तुम्ही असं बाहेर-बाहेर हाकलून देणार नेहमी. तर हे अन्यायाचे जे प्रश्न आहे ना, ते मानवी व्यवस्थापनाचे आहे, संवेदनशीलतेचे आहे आणि सरकार जे आहे, त्यांची जबाबदारी आहे हे करणं. आता तुम्हाला शेवटच्या ह्याच्यातलं सांगतो. विनोबा भावे काय म्हणाले होते, की सरकार हे मातृहृदयी असलं पाहिजे. हं. हं. आता ही मातृहृदयी व्यवस्थापनाची जी कल्पना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामागे त्यांचा विचार काय होता, की एक आई असते. आपण सरकारला काय म्हणतो, मायबाप सरकार असं म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यामागचा उद्देश लक्षात घ्या तुम्ही, की एखादी आई असते, त्या आईला 2 मुलं असतात. एक मुलगा सशक्त असतो, एक मुलगा अशक्त, अपंग, थोडासा काहीतरी कमजोर असा असतो. मग जेव्हा घरी तयार करतात, तेव्हा ती आई काय करते, की पहिले अशक्त मुलाला खायला देते हं. आणि मग सशक्त मुलाला खायला देते. तिला माहिती आहे, की हा मुलगा तग धरून जीवन जगू शकतो. या मुलाला खायला देणं आवश्यक आहे, याला उभं करणं आवश्यक आहे. सरकारचं ते काम आहे. मातृहृदयी असणं, की जो गरीब आहे, अन्यायग्रस्त आहे, ज्याला उठून उभं राहायचं आहे, त्याला पहिले मदत केली पाहिजे. तुम्ही श्रीमंत उद्योगपतींना काय मदत करता? आता हे प्रश्न विचारले तर मग ते म्हणतील, की तुम्ही डाव्या विचारसरणीचे आहे. आपल्या इथे परत हे झालेलं आहे, की डाव्या, उजव्या, हे ते. माणुसकी प्रधान कोणी बोलू शकत नाही का? हा प्रश्न आहे मला आणि तो मी न्यायालयामध्ये बरेचदा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो. तो मी सगळीकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी आपल्यावर हसतात ते लोकं. ते म्हणतात, की हे काय अशी वकिली करता? पण माझी लोकांसोबतची वकिली आहे क्या बात है! आणि मी लोकांसोबतच राहणार. न्यायालयामध्ये पण लोकांचे प्रश्न मांडणार, माझे व्यवसाय म्हणून पण मी वकिली करणार आणि मी वकिलांनासुद्धा, नवीन वकिलांना सगळीकडे महाराष्ट्रात सांगतो, की जर अप्रामाणिक माणसं वकील म्हणून पैसे कमवत असतील, तर आपल्या प्रामाणिक वकिलांनी जास्त पैसे कमवले पाहिजे. क्या बात है! ज्यांच्याकडून पैसे आपण घेऊ शकतो, तुम्ही जास्त पैसे घ्या. परंतु मन लावून एखादा सामाजिक भूमिका घ्या. समाजासाठी एखादी केस चालवा आणि आपण काही बदल घडवू शकलो, याचं समाधान आपल्याला मिळालं पाहिजे, अशी सुद्धा एखादी केस चालवा.